मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं प्रिन्स कट ब्लाउज कटिंग अँड टिचिंग करणार आहे आणि मागे पानगळा घेणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या पद्धतीनं परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। हा आपला अस्तर आहे आणि हा आपला ब्लाउजचा कपडा आहे। हा पैठणीवरील ब्लाउज पीस आहे। याला मोराचे असं पॅटर्न आहे। याला बंद नेक सुद्धा सुंदर दिसला असता, पण आपण याला पानगळा घेणार आहे। हातासाठी असे छोटे मोराचे पॅटर्न आहेत। तर चला आपण सर्वात पहिला मागील भाग कटिंग करणार आहे। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। मी शोल्डर लाईन आखली। शोल्डर लाईनीपासून उंची आपली 14 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करून घेतले। 15 इंच आपण उंची घेतली आणि उंचीला एक सरळ लाईन आखून घेतली। ही आपली कमर लाईन झाली। शोल्डर मी 5.5 इंच घेतला आहे। सेम शोल्डरला मी अजून एक ठिकाणी मार्किंग करते आणि ही मुंडा लाईन आहे। मुंडा आपण जेवढं शोल्डर घेतलंय तेवढंच घेणार आहे, 5.5 इंच। दोन ठिकाणी मुंड्याला मार्किंग करा 5.5 इंचाला आणि ही आपली छाती लाईन झाली। तर हे बघा, शोल्डर लाईन व्यवस्थित मी डार्क करते। ही शोल्डर लाईन झाली, ही आपली छाती लाईन झाली आणि ही आपली कमर लाईन झाली। तिन्ही लाईन आखून झाल्या। आता आपली कमर 28 आहे। 28 भागिले 4 किंवा 28 चा 14 घ्यायचा आहे, 7 इंच आणि पुढं 2.5 इंच शिलाई मार्जिनिंग, 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, असं मी 2.5 इंच प्लस केलंय। हे 9.5 आहे पूर्ण कमरेचं। तेच माप आपल्याला छातीला घ्यायचं आहे। 9.5 इंच मी तेच माप, जेवढी कमर आहे तेवढीच मी छातीला घेतलं आहे। आणि मुंढा लाईनीचा मध्य काढा आणि मुंड्याचा शेप द्या। ह्या पद्धतीने मी ब्लाउज भरपूर कटिंग करते, परफेक्ट फिटिंगला बसतात। शोल्डर पट्टी आपली 2 इंच आहे, त्यात मी शिलाईसाठी 1.5 इंच प्लस करते, तर 2.8 इंच मी शोल्डर पट्टी घेतली आहे। आणि आपली गळा रुंदी सुद्धा सेम तेवढीच राहिली आहे, 2.8 इंच। जेवढी तुमची गळा रुंदी राहिले तेच मार्किंग मी खाली करते आणि एक लाईन आखून घेते, म्हणजे आपल्याला इथं बॉक्स बनवायचं आहे। कमरेची पट्टी 3.5 इंच घेते। कमरेसाठी पट्टी 3.5 इंच हा बॉक्स बनला आहे। यात तुम्हाला गळ्याचा शेप द्यायचा आहे। तुम्हाला हवा तो गळा इथं घेऊ शकताय। मी इथं 2 शेप दाखवते। हा बघा, हा जरा डीप आहे आणि हा थोडा उतळ आहे। तर आता आपलं गळा कटिंग झाला आहे आणि आपण परफेक्ट कटिंग करून घेतला आहे। मी यातला छोटावाला गळा कटिंग करते। आपलं मागील कटिंग कंप्लीट झालं आहे। तर चला आता आपण हाच भाग पुढच्यासाठी छापून घेणार आहे, म्हणून याला मी पिना लावून घेतल्या। आणि हा बघा, ही आपली ओपन बाजू आहे, कारण पुढे आपला हुक येणार आहे। तर मी ह्याला पिना लावून दोन्ही कपडे व्यवस्थित करून घेते आणि मागचा भाग आहे असा परफेक्ट ठेवायचा आहे आणि बाजूनी आखून घ्यायचा आहे। मी पुढं दिसतोय 1 इंच कपडा मी पुढे एक्स्ट्रा सोडला आहे आणि मी परफेक्ट छापून घेते किंवा आखून घेते। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। या पद्धतीने एक वेळ तुम्ही ब्लाउज कटिंग करून पहा। आपली छापून झाला आहे। शोल्डर पट्टी आहे तीच राहणार आहे। पुढील गळा मी 7 इंच घेते। पुढील गळा उंची किती घेतली? 7 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आणि खाली गळा रुंदी मी 3.5 इंच घेते। तुम्हाला अशी क्रॉस लाईन आखायची आहे आणि इथं गळ्याचा शेप द्यायचा। मी पंचकोनी गळा देणार आहे, तर मी अशी शेप दिला आहे। पुढचा गळा आपला तयार झालाय। आता पुढील उंची, मागील उंची जी होती आपली किती होती? 15 इंच घेतली आपण टोटल। 14 मध्ये 1 इंच प्लस केलं होतं, 15 झालं होतं। तर 15 मध्ये 1 इंच प्लस करायचं, 16 इंच आपण पुढील उंची घेणार आहे। हे बघा, आणि आपला ट्रक्स पॉइंट 9.5 आहे, त्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे। मी 10 इंच ट्रक्स पॉइंट घेतलाय। अपेक्स पॉइंट मी 3.5 इंच घेते, वर 3.5 घेतले, तर तुम्हाला खाली 3 इंच घ्यायचंय, अर्धा इंच वजा करायचंय। जेही माप असेल अर्धा इंच वजा करून घ्यायचंय। आणि कमर ट्रक्स हा मापाप्रमाणे चेंज होतो। ह्या मापासाठी तुम्ही 2 ते 2.5 इंच घेऊ शकता। आणि मुंढ्यावर मी 4.5 किंवा 4.8 इंचाला एक मार्किंग केली। मी 4.5ला पण एक मार्किंग केली होती, पण माझी लाईन सरळ 4.8 इंचाला गेली आहे। त्याच लाईनीचा मध्य काढायचा आहे
आणि असा प्रिन्सेस शेप द्यायचा आहे. शेप असा अर्धा इंच पुढं द्यायचा आहे, त्या लाईनीच्या पुढं. मी दाखवते ह्या पद्धतीनं. आता हा गॅप किती आपण मोजूया. हा गॅप आपला अर्धा इंच आहे. तर आपला प्रिन्सेस शेप देऊन झाला. आता तुम्हाला कमरेचं माप घ्यायचं आहे. कमर किती आहे आपली 28. तर 28चा चौथा 7 इंच, 2 इंच आपण ट्रक्स पकडला आणि शिलाई मार्जिनिंग सुद्धा आपण 2 इंच पुढे घेतली. ही टोटल 11 इंच झाली आहे. तर तुम्हाला त्यामधून अर्धा इंच वजा करून तुम्ही 10.5 इंच छाती घेऊ शकता. किंवा हे बघा 28 कमर आहे, त्यात 6 इंच प्लस करायचं 34 येतं. तर 34चा चौथा 8.5 इंच. 8.5 इंच मी छाती घेतली आणि 2 इंच शिलाई मार्जिनिंग. पाऊण इंच तुम्हाला इथं मुंडा उतार घ्यायचा आहे पुढचा, कारण आपण मागच्याच मुंडा शेपवर मार्किंग केली आहे. आता आपण नवीन मुंडा शेप दिला आहे. आपलं पुढील भाग परफेक्ट कटिंग करून झाला आहे. व्हिडिओ माझ्याकडून कट झाला आहे. तर हे बघा कटिंग झाल्यानंतर फक्त मी शिलाई मार्जिनिंगच्या साईडनं अर्धा इंच कपडा क्रॉस कट केला आहे. हा बघा इथं. पाठीमागचा भाग आपण नंतर कटिंग करणार आहे शिवताना. ही आपली बाही आहे, हे मोर आहेत. मी बाहीला अस्तर कटिंग नाही करणार आहे. आपण ब्लाउज पीसवरच बाही कटिंग करणार आहे. दोन्ही पीस मी व्यवस्थित करून घेतले. आपण मधनं फोल्ड करूया कपड्याला. व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेत. हे बघा मी कपडा व्यवस्थित करते, कारण की आपण दोन्ही बाही एकत्र कटिंग करतोय आणि खाली एक सरळ लाईन आखून घेतली. आता खाली जो एक्स्ट्रा खराब कपडा आहे तो मी कट करून काढत आहे. त्यामुळं त्याच्यानंतर आपण बाही कटिंग करायला घेणार आहे. आपण कपडा एक्स्ट्रा कट केलाय. आपली बाही उंची 10 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते. जिथं मी वर लाईन आखले तिथून आपण बाही आकायला घेणार आहे. 11 इंच मी उंची घेते. खालील कपडा आहे तो आपण फोल्ड करणार आहे. 2 ठिकाणी उंचीला मार्किंग करून घेते. 11 इंच आणि सरळ लाईन आखून घ्या. सरळ लाईन आकायच्या आधी इकडं कपडा आपला क्रॉस झाला आहे. इथं सुद्धा मी एक पिन लावून कपडा सरळ करून घेते आणि नंतर आपण सरळ लाईन आखून घेतो. लाईन आखल्यानंतर आपण 8.5 इंचाला एक मार्किंग केली. ही आपली बाही रुंदी आहे आणि 3.5 आपण मुंडा उतार घेतलाय आणि तुम्हाला बाहीची शेप द्यायचा आहे, मुंडा शेप द्यायचा आहे. दंड आपले 5 इंच आहेत आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग आणि तुम्हाला क्रॉस जोडायचा आहे. आता ही नॉर्मली आपली बाही झाली. आता इथून वर तुम्हाला 1.5 इंच, 2, 2.5, 3, 5 इंचापर्यंत तुम्ही पब वर वाढवू शकता. मी 3 इंच कपडा घेतला आहे आणि जी आपण लाईन आखली 8.5 इंचाची तिचा मध्य काढायचा आहे आणि शेप असा गोल वर फिरवायचा आहे. ही आपली पब बाही कटिंग आखून झाली आहे. तुम्हाला शेप हवा तर तुम्ही थोडासा वाढवू किंवा कमी करू शकता, काही फरक पडत नाही. आता मी व्यवस्थित हे जसं आपण आखले त्याप्रमाणे परफेक्ट कटिंग करून घेते. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आता तुम्हाला जिथं आपण मध्य लाईन आखले तिथे कट टाकून घ्यायचं आहे. कट टाकल्यानंतर बाही ओपन करायची आहे आणि तुम्हाला पुढील मुंडा शेप सुद्धा कट करायला घ्यायचा आहे. हे बघा मी पुढील मुंडा शेप आखला आणि ह्या पद्धतीने तुम्हाला पुढील मुंडा शेप. जर तुम्हाला पप कमी हवा असेल तर पुढील मुंडा शेप कट करा. पप मोठा हवा असेल तर राहू द्या. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. तर चला पुढील भाग आता तुम्हाला बाही कटिंग कंप्लीट झाल्यानंतर पुढील भाग असा पसरून ठेवायचा आहे आणि अस्तर त्याच्यावर सरळ मी कपडा ठेवलाय. पॅटर्न तुम्हाला सरळ वर दिसतंय आणि त्याच्यावर अस्तर हातरायचं आहे आणि मोराचे पॅटर्न आपल्याला परफेक्ट घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा पॅटर्न कट करायचे आहेत आणि पिना लावून परफेक्ट कटिंग करून घ्या. पुढील पीस सुद्धा असेच कटिंग करून घ्या. हे आपण कटिंग करून घेतलेले पीस आहेत. हे बघा परफेक्ट आपण कटिंग केले आहेत, जसं आपण अस्तर कटिंग केलं त्याप्रमाणे. मागील भाग सुद्धा हे बघा मी उलटा कटिंग केला आहे. आता बाहीला आपण एक्स्ट्रा खाली कपडा सोडला होता तो सगळा फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची आहे, कारण बाहीला आपण अस्तर लावलं नाही. हा कपडा खूप कडक होता आणि हे बघा आपली बाही शिवून तयार आहे. आता आपल्याला पुढील भाग हे बघा आपण पिना लावून परफेक्ट कटिंग करून घेतल्यात. आपण गळ्याच्या बाजूने शिलाई मारतोय आणि जिथं आपला पान शेपचा कोण आहे तिथं मी कपडा व्यवस्थित फिरवला आहे. हे बघा शिलाई मारून झाल्यानंतर पिना सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि जिथं आपला पान शेप आहे तिथं कट टाकायचं आहे. जिथं गोल गळ्याचा शेप बनला आहे, गोल बनला आहे तिथं कट टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळा कपडा अस्तरकडच्या साईडला घ्यायचा शिलाई मार्जिनिंगचा
आणि दाब शिलाई अशी देऊन घ्यायची आहे अस्तरकडच्या साईडला. आता तुम्हाला दिसतेच आहे मी कशी देते, त्याच्यामुळे हे बघा हा कपडा इझिली पलटी होतो. त्याच्यानंतर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. इथे दाब शिलाई नसेल द्यायची तर मग इस्त्री करून कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि मी बघा जिथं पानाचा आपला सेप बनलाय तिथं सुई खाली अटकून कपडा फिरवला होता. ह्या गोष्टी लक्ष देऊन बघा आणि परफेक्ट त्या पद्धतीनं करून घ्या. आपला मागील भाग गळा परफेक्ट बनला आहे. आता बघा हा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे. मी चारही बाजूने हा कपडा शिवून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इकडे मी कायम 1.5 इंच सांगते, ह्यावेळेस मी 2 इंच अंतर ठेवलं आहे आणि जी आपली कमर राहिली त्याचा मध्य काढला आणि इथे कट टाकून घेते. कारण आपला पानगळा आहे त्यामुळे खाली एवढा डीप नाहीये, खाली कोण आहे, त्यामुळे मी ह्यावेळेस ट्रक्स 2 इंचावर घेतला आहे. आणि तुम्हासनी या पद्धतीने ट्रक्स देऊन घ्यायचे आहेत. मी गळ्यासाठी अशी ज्या कलरची साडी आहे त्या कलरची अशी चॉकलेटी पायपिंग बनवून घेतली आहे. आणि आपण हे बघा या पद्धतीनं हे घरी रेडीमेड पायपिंग नाही, मी घरीही बनवली आहे. पायपिंगची दोरी भेटते, दोरी वापरून ही पायपिंग बनवली आहे मी. आणि जिथं आपला पान सेप बनला आहे तिथं मी पायपिंग कट केली आणि नंतर एकाखाली एक पायपिंग ठेवून आपण म्हणजे आपला तिथं फिनिशिंग सोबत कोण बनतो. आपली पायपिंग अटॅच करून झाली आहे. आता पलटी करायचं आहे आणि ही पलटी होते म्हणून ह्याला अजून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण गळ्याच्या बाजूने परफेक्ट दाब शिलाई दिली आहे. आता तुम्हासनी आपण एका साईडचा कपडा हे बघा प्रिन्सला आपण सेम ब्लाऊज आणि अस्तर परफेक्ट कटिंग करून घेतलं होतं, तर मी शिलाई मारून पिना काढून घेतल्या. आपले सगळे पीस बनवून तयार आहेत. आता तुम्हासनी मी एक पीस जोडून दाखवते. हे बघा आपण ज्या पद्धतीनं कटिंग केलं होतं तो परफेक्ट पुरतो, ना कमी पडत ना वाढत. आणि थोडा तुमचा कमी पडत असेल तर तुम्ही खेचू शकता आणि वाढत असेल तर तुम्हासनी मी कुठून कट करायचा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण दाब शिलाई दिली आहे. हे बघा किती सुंदर पप बनला आहे. आणि जिथं आपण कट टाकला होता अपेक्स पॉइंटला तिथे एक ट्रक्स देऊन घ्यायचं आहे. पप किती सुंदर बनला आहे बघा. आपला दोन्ही पीस जोडून तयार आहेत. त्याच्यानंतर मी पुढील भागाला 1 इंचाची छोटी अस्तरची पट्टी कट केले, तिला मी ब्लाऊजवर सरळ ठेवून शिलाई मारले. परत पूर्ण कपडा आपण पलटी करून घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. आपली हुकाई पट्टी लावून झाल्यानंतर चक करायची आहे. चक छोटी मोठी असेल तर जी मोठी आहे ती कट करून काढायची आहे. त्याच्यानंतर आपण गळ्याला अशी तिरकी पट्टी एकमेकाला छोट्या पट्ट्या जोडून घेतलेत आणि आपण गळ्याला तिरकी पट्टी अटॅच करतो. आपला पंचकोनी गळा आहे तर इथं बघा जिथं कोण बनतो तिथे तुम्हाला एक चुनी पकडायची आहे आणि कपडा सुई खाली अटकून फिरवायचा आहे. त्यामुळे तुमचा गळ्याचा सेप परफेक्ट बनेल. या पद्धतीने आपण गळ्याला तिरकी पट्टी अटॅच केली पुढील गळ्यासाठी. त्यानंतर जिथं कोण आहे तिथं कट टाकायचं आहे, दाब शिलाई द्यायची आणि जी पट्टी आपण फोल्ड केली आहे त्या पट्टीवर शिलाई मारायची आणि शोल्डर जसं मी दाखवते ह्या पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. हे बघा फिनिशिंग सोबत तुमचं शोल्डर जोडून तयार होत आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक फिनिशिंग शिलाई द्यायची आहे. शिलाई दिल्यामुळं ब्लाऊजला हात शिलाई करणं सोपं होतं. आता बघा आपण पुढील भाग क्रॉस कट केला होता शिलाई मार्जिनिंगच्या साईडला, पण पाठीमागचा केला नव्हता. तर हे बघा शिलाईपुरता कपडा ठेवायचा आणि एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कमरपट्टी अटॅच करायची आहे मागील भागासाठी. आपण प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी अटॅच करतो त्यामुळं ब्लाऊज पाठीमागून उचलत नाही. बाही अटॅच करायच्या आधी दोन्ही पीस चक करायचे आहेत. बरोबर असेल तर नंतर तुम्हाला बाही अटॅच करायला घ्यायची आहे. कमी जास्त असेल तर कट करून काढायचे. बाही आपली अटॅच करून झाली आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे. मी या व्हिडिओमध्ये फिटिंग ब्लाऊज मी कसा केला हा व्हिडिओ यातून कट झाला आहे, पण आपला शिलाई मार्जिनिंग पाव इंच राहिली होती आणि आपण फिटिंग केल्यानंतरचा तुम्हाला मी लूक दाखवते. आपण ह्याला दोरी सुद्धा अटॅच केली होती. आपले पब असे बनले आहेत. पब कसा ब्लाऊज बनवायचा याचा मी लिंक या व्हिडिओच्या खाली देईल. हे बघा आपले दोन्ही लाईनी व्यवस्थित तंतोतंत जोडल्या गेल्या आहेत काकेमधल्या आणि हा आपला लास्टचा लूक आहे. पब खूप सुंदर बनला आहे.
या पद्धतीने फिनिशिंग परफेक्ट शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पानगळासुद्धा खूप छान बनला आहे बिना कॅनव्हासचा. आणि हा आपला पूर्ण ब्लाऊजचा लूक.